श्री स्वामी समर्थ. गुरुवारच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या पूजेनेच होते. तर देवपूजा वगैरे उरकली आणि सकाळी 10:30च्या आरतीला मी स्वामींच्या केंद्रामध्ये पोहोचले. आरती झाली, मार्गदर्शन झालं आणि लगेच मी घरी येण्यासाठी निघाले. ही आहे माझी गाडी आणि मी गाडीनेच जाते बरं का. आता 4 व्हीलर चालवणे ना याचं खरंच मला प्राऊड फील होतं बरं का. घरी आल्यानंतर हे साईचं साचलं होतं ना, याचं तूप करून घेतलं. थंडीमुळे तूप बघा लगेच कसं घट्ट होतं. आता डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं. संध्याकाळची दिवा अगरबत्ती केली आणि मी रोज संध्याकाळी बाहेर दिवा लावत असते बघा अशा पद्धतीने. दिवा वगैरे बाहेर लावून घेतला. म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावं. तर आज स्वयंपाकात काय बनवायचं, तर त्या अगोदर इथं तूप ते वितळायला ठेवलं, ते मला भरून ठेवायचं होतं. इकडे लगेच कुकरही लावून घेतला आणि तूप गरम झालं की माझ्या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि 8 दिवस पुरेल ना एवढं तरी तूप निघतं बरं का. पण घरी बनवलेल्या तुपाचा वास काय मस्त येतो, काय सांगू तुम्हाला. अशा पद्धतीने डब्यामध्ये हे भरून ठेवलं. आणि आज मी बनवणार होते मोड आलेल्या हुलग्याची उसळ. त्यासाठी इकडे कढईमध्ये तेल घेतलं, साईड बाय साईड इथं डाळही फोडणी द्यायला घेतलं. कांदा, टोमॅटो, लसूण, जिरी मोहरी सगळं टाकून घेतलं. नंतर काळा मसाला टाकला, धने पावडर टाकली, हळद टाकली आणि छान असं फ्राय होऊ दिलं. ते फ्राय झाल्यानंतर जे आपली हुलगे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले मी मोड आलेले आणि याच्यामध्ये टाकून घेतलं. छान हे परतून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं शिजायला. स्वयंपाक झाला आणि हेडफोन लावून वॉकिंगला